पितांबरीचा वापर मी देव घासण्याव्यतिरिक्त कशासाठी केलेला नव्हता आजपर्यंत तर. आणि ही ॲल्युमिनियमची भांडी ह्या पितांबरीने इतकी छान निघतात हे मला वापरल्यानंतर कळालं. आणि हा व्हिडिओ मी 2-3 वेळा पितांबरीचा हा वापर केल्याच्या नंतरच तुमच्यासोबत म्हणजे शेअर करत आहे. खरं तर हे असे जे चिकट भांडे होतात आणि आपण इकडं म्हणजे बोरचं पाणी जास्त वापरल्यामुळे ॲल्युमिनियमची जी भांडी असतात ती खरंच खूप काळी काळी पडतात आणि चिकटही खूप लवकर होतात आणि निघत नाही. कुठलंही लिक्विड वगैरे वापरलं तरी चिकटपणा निघतो, पण जो काळपणा त्याचं जे जास्त काळपट होतं ना ते निघत नाही. आणि ह्या पितांबरीने असं घासल्यानंतर एकदम छान असं त्याचं म्हणजे हे होतं, काळपटपणा जातो आणि असं छान मस्त स्वच्छ भांडे होतात आपले. आणि इकडं जे आम्ही पाणी वापरतो ते खरंच खूप क्षारयुक्त असल्यामुळे पितळची आणि ही ॲल्युमिनियमची भांडी खरंच खूप खराब होतात. पण या पितांबरीच्या वापरामुळे एकदम स्वच्छ अशी छान भांडी ही म्हणजे घासायला सोपंही जातं. कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त आपला फायदा होणार आहे खरं तर. आणि पाहू शकता अशी मस्त थोड्याशा मेहनतीमध्ये एकदम छान असं चकाचक इकडं भांडे घासून तयार आहेत. तर जी कढई तुम्हाला चकाचक दिसली होती ती आधी अशी होती, एकदम जास्तच काळपट झालेली होती. मी लिंबाचा, रांगोळीचा सर्वांचा प्रयोग करून बघितलं सर्व साहित्याचा, पण ह्या पितांबरीमुळे खरंच खूप छान फरक पडलेला आहे. आणि ही पितांबरी सहज कुठेही आपल्याला अवेलेबल होते, कुठल्याही म्हणजे दुकानामध्ये आपल्याला नक्की अवेलेबल म्हणजे होते तुम्हाला माहिती पण असेल. तर असा होता या पितांबरीचा वापरलेला माझा अनुभव. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन टिप्ससह. चला तर मग नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.